नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण पुन्हा पाहणार आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्न भाग क्रमांक 9। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जीके, जीएस, विज्ञान, करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी अशा सर्व प्रश्नांचा सराव घेतलेला आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आपण मुंबई पोलीस भरतीसाठी विशेषतः बनवलेला आहे, म्हणून हा व्हिडिओ आपण काळजीपूर्वक पाहायचा आहे। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न नक्की करा। चला पाहूया आपला पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता। महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा हा सिंधुदुर्ग हा आहे। चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, मुंबईचा परसभाग कोणत्या शहरास म्हणतात? याचं राईट उत्तर आहे नाशिक। मित्रांनो, मुंबईचा परसभाग हे नाशिक शहरास म्हणतात। मित्रांनो, नाशिक शहरामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर आहे, तसेच गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात होतो, हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे। चला पाहूया प्रश्न क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे बौद्ध धर्म कधी स्वीकारला? याचं उत्तर आपण पाहू शकता। 14 ऑक्टोबर 1956 रोजी आंबेडकर यांनी नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला। मित्रांनो, आंबेडकर यांची पुस्तके आहेत किंवा त्यांचे ग्रंथ आहेत, समता, बंधुता, बुद्ध अँड हिज धम्म अशी अनेक पुस्तके आणि यांची आहेत। चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते आहे? याचं राईट उत्तर आहे महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र हे मुंबई आहे। मित्रांनो, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे। चला पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 5, कवी मुकुंदराज यांचे समाधी कोठे आहे? याचं राईट उत्तर आहे बीड। मित्रांनो, कवी मुकुंदराज यांची समाधी बीड येथे आहे। मित्रांनो, बीड हे शहर बिंदुसरा या नदीवर वसलेले आहे किंवा नदीकाठी आहे। चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 6, सहावा प्रश्न आपल्यासमोर, भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती मुर्मू यापूर्वी कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता। आपल्या मुर्मू ज्या की राष्ट्रपती आहेत त्या पहिल्या झारखंड राज्याच्या राज्यपाल होत्या। मित्रांनो, आपण पाहू शकता राष्ट्रपती मुर्मू ह्या 15व्या राष्ट्रपती आहेत। चला पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 7, सप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पोलीस कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले? याचं राईट उत्तर आहे ऑपरेशन पोलो। यानुसार सप्टेंबर 1948 मध्ये सांकेतिक पोलीस कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले। चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 8, दुसरे औद्योगिक धोरण कधीचे आहे? याचं राईट उत्तर आहे मित्रांनो दुसरे औद्योगिक धोरण हे 1956चे आहे। जर आपणास विचारलं पहिले औद्योगिक धोरण कधीचे आहे, तर मित्रांनो पहिले औद्योगिक धोरण हे 1948चे आहे, फर्स्ट। चला पाहू मित्रांनो पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 9 आपल्यासमोर, चिकनगुनिया हा रोग डॅश डॅशपासून होतो किंवा कशापासून होतो? याचं राईट उत्तर आहे विषाणूपासून चिकनगुनिया हा रोग होतो। तसेच एड्स हा सुद्धा रोग विषाणूपासून होतो। कोविड हा रोग विषाणूपासून होतो। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। 1956च्या भाषावार प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केली? याचं राईट उत्तर आहे 14 आणि 16, 14 आणि 6 आपण पाहू शकता। चला पाहूया पुढील प्रश्न। तुलतुली धरण कोणत्या नदीवर उभारण्यात येणार आहे? याचं राईट उत्तर आहे खोब्रागडी या नदीवर तुलतुली हे धरण उभारण्यात येणार आहे। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील सीताफळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे? याचं राईट उत्तर आहे दौलताबाद हे ठिकाण महाराष्ट्रातील सीताफळांसाठी प्रसिद्ध असे ठिकाण आहे। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्या अगोदर मी आपणास पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यांचं ग्राउंड किंवा पेपर बाकी आहे, जसं मुंबई, ठाणे, पुणे अशा काही जिल्ह्यांचं पेपर बाकी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। प्रश्न क्रमांक 13, 2011च्या जनगणनेनुसार भारतात जिल्ह्यांची संख्या किती होती?
याचं राईट उत्तर आहे 640 इतकी जिल्ह्यांची संख्या होती, जी की 2011च्या जनगणनेनुसार. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. इस्लाम धर्माचे संस्थापक कोण होते किंवा कोण आहेत? याचं राईट उत्तर आहे मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक होते. चला पाहूया पुढील प्रश्न. घटना समितीने जन गण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून कधी मान्यता दिली किंवा केव्हा मान्यता दिली? याचं उत्तर आपण पाहू शकता. सन 24 जानेवारी 1950 रोजी जन गण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे? याचं उत्तर पाहू शकता. न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय आहे. आणि संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना ही 1945मध्ये झाली. तसेच IMFची स्थापना 1945मध्ये झाली. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे किंवा नवीन प्रश्न वाटल्यास आपल्यास लगेच नोट डाऊन करायचं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. ज्यू धर्मातील पवित्र धर्माचे नाव काय ते सांगा? मित्रांनो, ज्यू धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव हे तोराह आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पाचगणी हे शहर बसवण्यात कोणाचे योगदान आहे? याचं राईट उत्तर पाहू शकता. जॉन चेसन यांचं हे योगदान आहे, जे की पाचगणी शहर आहे. मित्रांनो, पाचगणी हे शहर कोणत्या तालुक्यात येते हे मला कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे. सोपा प्रश्न आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. होम रूल चळवळ कोणी सुरू केली? याचं राईट उत्तर पाहू शकता. लोकमान्य टिळक यांनी 1916मध्ये होम रूल चळवळ सुरू केली. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. व्हॉलीबॉल या खेळातील खेळाडूंची संख्या किती? याचं राईट उत्तर आहे 6. मित्रांनो, व्हॉलीबॉलमध्ये 6 खेळाडू येतात. तसेच रग्बी फुटबॉलमध्ये 15 खेळाडू येतात. फुटबॉल, हॉकी आणि क्रिकेट यामध्ये सर्वांमध्ये 11 खेळाडू येतात. मित्रांनो, कबड्डीमध्ये किती खेळाडूंची संख्या असते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला पाहूया पुढील प्रश्न. शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना ही डॅश डॅश नदीशी संबंधित आहे? याचं राईट उत्तर आहे कावेरी या नदीशी संबंधित आहे शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना. शिवसमुद्रम धबधबा हा कर्नाटकमध्ये शरावती या नदीवर आहे. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कधी असतो? याचं राईट उत्तर पाहू शकता. 8 डिसेंबर हा दिवस दरवर्षी आपण आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून साजरा करतो. मित्रांनो, 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतो, हे आपणास माहीत असेलही. चला पाहूया पुढील प्रश्न. घटना समितीने राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकृत केला? याचं राईट उत्तर आहे 22 जुलै 1947 रोजी घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. मित्रांनो, आपल्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी व रुंदी याचे गुणोत्तर 3:2 आहे, हे आपणास ध्यानात ठेवायचं आहे. लांबी व रुंदी 3:2. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 24. पिपोनेट हे ॲप कोणी सुरू केले? मित्रांनो, पिपोनेट हे ॲप्लिकेशन रेल्वे मंत्रालय यांनी सुरू केले. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 25. भारतातील सरोवरांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात? याचं उत्तर पाहू शकता. उदयपूर शहरास भारतातील सरोवरांचे शहर म्हणतात. चला पाहूया पुढील प्रश्न. इंग्लिश खाडी जाणारा पहिला भारतीय कोण? म्हणजेच इंग्लिश खाडी पोहणारा किंवा पार करणारा पहिला भारतीय कोण? मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे मिहिर सेन हा इंग्लिश खाडी पार करणारा पहिला भारतीय आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. संपूर्ण ई-प्रशासन साध्य करणारे पहिले राज्य कोणते आहे? याचं राईट उत्तर आहे केरळ. मित्रांनो, केरळमध्ये नारळ प्रसिद्ध आहे, तसेच चिकू प्रसिद्ध आहे, हे आपणास ध्यानात ठेवायचे आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 28. पंडुक हा डॅश डॅश किंवा टिंबटिंबचा प्रकार आहे? मित्रांनो, पंडुक हा सणाचा प्रकार आहे किंवा एक सण आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 29. अमळनेर येथील 2024च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? याचं राईट उत्तर आहे रवींद्र शोभणे हे 2024च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. मित्रांनो, हे अधिवेशन जळगाव येथे भरले होते. अंमळनेर जळगाव आपणास ध्यानात ठेवायचं आहे किंवा लगेच नोट करायचं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. सुभेदार या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे दिग्पाल लांजेकर हे सुभेदार या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 31. अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे? याचं राईट उत्तर आहे अनातोलियाचे पठार हे तुर्कस्तान या देशात आहे. स्टॅटिक प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. चला पाहूया पुढील प्रश्न.
योजना आयोगाची पहिला महिला अध्यक्षा कोण होत्या? याचं राईट उत्तर आहे इंदिरा गांधी. इंदिरा गांधी ह्या योजना आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होता. चला पाहूया पुढील प्रश्न. डॅश डॅश प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत डिजिटल करत आहे. याचं राईट उत्तर आहे महानेट या प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत डिजिटल करत आहे. मित्रांनो, आणखी सांगायचं झालं तर ग्रामपंचायतीचं कलम आहे, कलम 40नुसार ग्रामपंचायतीची स्थापना होते. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 7 ते 17 इतकी असते. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे, महत्त्वाचा प्रश्न होता. 34 नंबर प्रश्न. सुमित नांगल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं राईट उत्तर आहे टेनिस या खेळाशी संबंधित आहे सुमित नांगल. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 35. राष्ट्रपतीच्या अध्यादेशाशी संबंधित कलम कोणते? याचं राईट उत्तर आहे कलम 123. हे राष्ट्रपतीच्या अध्यादेशाशी संबंधित कलम आहे, कलम 123. मित्रांनो, कलम 124 हे कोणत्या कलमाशी कशाशी संबंधित आहे मला नक्की सांगा. प्रश्न पुढील. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतात डॅश डॅश येथे स्थापन केली. याचं राईट उत्तर आहे सुरत येथे ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतात स्थापन झाली. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 37. गीत रामायण हे कोणी लिहिले आहे? मित्रांनो, गीत रामायण हे ग. दि. माडगूळकर यांनी लिहिले आहे. महत्त्वाचा प्रश्न, नोट डाऊन करून घ्या. भीमा गिरणा या कशाच्या जाती आहेत? मित्रांनो, याचं उत्तर आहे करडई या पिकाच्या भीमा गिरणा या जाती आहेत. महत्त्वाचा प्रश्न. चला पाहूया पुढील प्रश्न. SCOचा 10वा सदस्य देश कोणता समाविष्ट झाला आहे? याचं राईट उत्तर आहे बेलारूस हा SCOचा 10वा सदस्य देश आहे. मित्रांनो, जर आपण विचारलं 9वा सदस्य देश कोणता बनला आहे, तर 9वा आहे इराण. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्या अगोदर मी आपणास पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, जर आपण या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर केली नसेल तर आता शेअर करा व चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला पाहूया पुढील प्रश्न. पृथ्वीच्या वातावरणात ऑर्गन या वायूचे प्रमाण किती आहे? याचं राईट उत्तर आहे 0.9 इतके प्रमाण पृथ्वीच्या वातावरणात आर्गन या वायूचे प्रमाण आहे. मित्रांनो, आपणास माहीत असेल पृथ्वीत सर्वात जास्त नायट्रोजनचे प्रमाण आहे, जे की 78% आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पॅरिस ऑलिम्पिक 2024साठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष बॉक्सर कोण आहे? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. याचं राईट उत्तर आहे निशांत देव हा पॅरिस ऑलिम्पिक 2024साठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष बॉक्सर आहे. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. प्रभाकर या वृत्तपत्रात 108 शतपत्रे कोणी लिहिले किंवा कोणी लिहिले? मित्रांनो, 108 हे शतपत्र हे गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिले, जे की प्रभाकर या वृत्तपत्रात. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 43. फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC हा कधीचा आहे? मित्रांनो, हा कायदा 1973चा आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. महानायक या पुस्तकाचे लेखक कोण? मित्रांनो, महानायक या पुस्तकाचे लेखक विश्वास पाटील आहेत. मित्रांनो, पुस्तक आणि लेखक यावर प्रश्न कंपल्सरी येण्याची दाट शक्यता आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुणे करार या डॅश डॅश या ब्रिटनच्या काळात झाला. मित्रांनो, पुणे करार हा रॅमसे मॅकडोनाल्ड या ब्रिटनच्या काळात झाला, जो की 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार झाला. महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्यात झाला पुणे करार. पुणे कराराला येरवडा करार असेही म्हणतात. येरवडा हे शहर पुण्यामध्येच आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. मनुष्यबळ विकास हे कितव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते? याचं राईट उत्तर आहे 8व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते मनुष्यबळ विकास. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कोण? याचं राईट उत्तर आहे गोविंद पानसरे हे शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक आहेत. चला पाहूया पुढील प्रश्न. ॲल्युमिनियम या धातूचा अणुअंक किती आहे? याचं राईट उत्तर आहे 13. मित्रांनो, आपणास अणुअंक 1 ते 30पर्यंत कमीत कमी पाठ करायचा आहे. जसं हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम असं आपणास कमीत कमी 30पर्यंत आपणास ॲल्युमिनियम अणुअंक ध्यानात ठेवायचे आहे किंवा पाठ करायचा आहे. टोटल 118 मूलद्रव्ये आहेत, हे सुद्धा आपण ध्यानात ठेवायचं आहे. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 50. डॅश डॅश यांनी इसवी सन 1866 मध्ये प्रमुख समाजातून बाहेर पडून
भारतीय ब्राह्म समाज स्थापन केला? याचं राईट उत्तर आहे केशवचंद्र सेन यांनी इसवी सन 1866मध्ये प्रमुख ब्राह्मो समाजातून पडून ब्राह्म समाज स्थापन केला केशवचंद्र सेन यांनी. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. न्यूटनचा पहिला सिद्धांत कोणता आहे? जडत्व हा न्यूटनचा पहिला सिद्धांत आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. जे.पी. नड्डा हे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व पियुष गोयल हे वाणिज्य व उद्योग मंत्री आहेत. हे विधान डॅश डॅश. मित्रांनो हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. जे.पी. नड्डा जे की आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहेत आणि आपले जे पियुष गोयल हे वाणिज्य व उद्योग मंत्री आहेत सध्या. लक्षात ठेवायचं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. विम्बल्डन टेनिस 2024च्या पुरुष एकेरी स्पर्धेचा विजेता कार्लोस अल्कराज हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? याचं राईट उत्तर आहे स्पेन या देशाचा कार्लोस अल्कराज हा खेळाडू आहे. मित्रांनो कार्लोस अल्कराज याने नोवाक जोकोविच याला हरवून विम्बल्डन टेनिस 2024 पुरुष एकेरी स्पर्धा जिंकलेली आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. महाराष्ट्रात आतापर्यंत घटक राज्य आणीबाणी किती वेळा लागू झाली? याचं राईट उत्तर आहे महाराष्ट्रात आतापर्यंत घटक राज्य आणीबाणी 3 वेळा लागू झाली आहे. याचं राईट उत्तर 3 वेळा. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 55. हैदराबाद राज्याची पी.व्ही. सिंधू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं राईट उत्तर आहे बॅडमिंटन. बॅडमिंटन या खेळाशी पी.व्ही. सिंधू आहे. मित्रांनो पी.व्ही. सिंधूने आतापर्यंत 2 पदके जिंकली आहेत. ही कोणती 2 पदके आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला पाहूया पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी माहूरची रेणुका माता कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं राईट उत्तर आहे नांदेड या जिल्ह्याशी संबंधित आहे माहूरची रेणुका माता. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 57. पंचवार्षिक योजनेला अंतिम मंजुरी कोणाकडून दिली जाते? याचं राईट उत्तर आहे राष्ट्रीय विकास परिषद यांच्याकडून पंचवार्षिक योजनेला सुरुवात झाली किंवा यांच्याकडून मंजुरी दिली जाते. मित्रांनो पंचवार्षिक योजनेला सुरुवात सन 1951 सालापासून झाली. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 58. राणी कमलापती स्टेशन हे कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो हे भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. राणी कमलापती स्टेशन महत्त्वाचा प्रश्न. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची पहिली महिला अध्यक्षा कोण आहे? याचं राईट उत्तर आहे माधवी पुरी बुच ही सेबीची पहिली महिला अध्यक्ष आहे. मित्रांनो सेबीची स्थापना 1988मध्ये मुंबई येथे झाली. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 60. द लाईट ऑफ द सेम सन हे पुस्तक कोणाचे आहे? याचं राईट उत्तर आहे कैलास सत्यार्थी यांचं पुस्तक आहे द लाईट ऑफ द सेम सन. मित्रांनो 2014ला शांततेचा पुरस्कार हा कैलास सत्यार्थी यांना मिळाला होता. 2014 शांततेचा पुरस्कार कैलास सत्यार्थी यांना मिळाला होता. मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्यासाठी 2 प्रश्न आपल्यासाठी आहेत. अरुणाचल प्रदेशचे जुने नाव काय होते? आणि दुसरा प्रश्न पिकासो हे चित्रकार होते ते कोणत्या देशाचे होते? या दोन्ही प्रश्नाची उत्तरे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मित्रांनो भेटूया आपण अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद जय महाराष्ट्र.